चला मग आता अष्टमीची आपली हवन झाली आहे आणि नवरात्राचा आता उद्या एकच दिवस बाकी आहे. तर आज अष्टमीच्या दिवशी आपण कडकण्या बांधत असतो, ज्याला फुलोरासुद्धा म्हणलं जातं. फुलोरा बांधलं जातं. मग त्यासाठी आई आणि माझे जाऊबाई जे आहेत ते आलेले आहेत आणि आम्ही मस्त सगळेजण मिळून, सासू सुना सगळेजण मिळून आम्ही आता कडकण्या वगैरे बनवत आहे. नंतर मग बांधणार आहे, मग जेवणार आहे, असं सगळं काम होणार आहे. तसं त्या दिवशी उपवास महाअष्टमीला उपवास असतो. तर जेवणार तर कोणी नाही, फक्त पूजा वगैरे करणार आहे. तर आता ह्याला थोडंसं वेळ लागून जातं. गेल्या वर्षी मी बनवली होते कडकण्या, तर माझं काय व्यवस्थित झालं नव्हतं. ते पूर्ण पुऱ्या झाले होते एकदम असं नरम. त्यासाठी मी म्हणले की सगळेजणच मिळून बनवूया, कारण मला काय तेवढं प्रॉपर माहिती नाही असं. तर आता कडकण्या बनवलं, मी तळत आहे कारण वेळ लागून जातं त्याला तळायला एक 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 एक. तर अशा प्रकारे तळले आणि यानंतर आपण आता फुलोरा बांधूया आणि त्यानंतर पूजा. आणि आम्ही आज जाणार आहे, पायी जाणार आहे आम्ही कालिकेला. कालिका माता मंदिर म्हणजे ही नाशिकमधली, नाशिकची देवी आहे. ग्रामदेवता ज्याला आपण म्हणलं जातो, ही तशी ग्रामदेवी आहे. जशी मुंबईची देवी मुंबादेवी असते, प्रत्येक गावातली प्रत्येक क्षेत्रातली एक ग्रामदेवी असते, तसे कालिका माता ही एक ग्रामदेवी आहे नाशिकची. तर त्यांना आपण भेटायला जाणार आहे. अष्टमी आहे आणि पायी जाणार आहे, मज्जा तर येणारच आहे. तर आता आईसाहेब बांधत आहे माझी सासूबाई, की ते सगळं फुलोरा त्याला दोऱ्याने बांधावं लागतं, जेणेकरून ते अडकवता येईल फुलोरामध्ये वगैरे. तर आता मी इकडे तळत आहे, त्यांना दिलेलं आहे जे बांधायचं आहे ते, आणि आई बांधत आहेत सगळे दोऱ्याने. त्यानंतर आम्ही ते फुलोरा बांधून मग आरती वगैरे करणार आहे. आणि ॲक्च्युली हे मैद्याचे बनवतात. आता कळालं मला की खूप सोपी पद्धत आहे, काही ह्याच्यामध्ये खूप अवघड नाही. तसं आपण दिवाळीचे फराळ पण लवकरच सुरुवात करणार आहे. इतके चांगले रेसिपी मी गेल्या वर्षीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केले होते. म्हणजे सगळ्या फराळी इतक्या मस्त झाले होते ना, मी नाही सांगू शकत. खूप म्हणजे असं हॉटेलसारखे झाले होते एकदम. असं वाटत होतं की रेडीमेड आणलेलं आहे का. आणि सर्वात भाकरवाडे जे खूप भारी झाले होते. चकली सगळंच चांगलं झालं होतं. तर ते पण आपण चालू करूया. आता कडकण्या जे आहे ते बांधलेले, मस्त आरती वगैरे केली, मग फराळ वगैरे केला आम्ही. आणि आता या दिवशी आम्ही ॲक्च्युली अष्टमी होती आणि 2च दिवस होतं, म्हणून रात्रभर दांडिया आहे ते चालूच होतं. खूप आवाज येतो आमच्या घरापर्यंत, त्यामुळे 12 वाजेपर्यंत तर झोपच लागली नाही. आणि उठलो आम्ही 1:30 वाजता उठलो, कारण की 3-3:30ला तिकडं पहिली आरती असते. पहिली आरती झाली 3:30ला. तर 1:30 वाजता उठून मग आंघोळ वगैरे, चहा पाहिजे थोडंसं, कारण आळस येतो. आणि त्यानंतर घर झाडणं वगैरे, म्हणजे 2:15 आम्ही घरातून निघालो होतो. बरोबर चलता हे सावित्री फुले जे आहे त्यांचे स्टॅच्यू आहे नाशिकमध्ये. आता मी आलेले आहे मुंबई नाक्याला आहे कालिका माता मंदिर. पुढेच आहे आमचा रस्ता, आम्ही जाऊ. तुम्ही व्हिडिओ बघा. दम लागला खूपच. ते पण मध्ये आम्हाला छान पिक्चर्स वाटले, ते छान आहे घ्यायला, तर आम्ही घेतलो. आणि पुन्हा तुम्हाला दाखवणार मध्ये किती लोक आलेत. ठीक आहे ना. दम लागले असेल. बघा कसं आपण एवढं मोठं घर दिलं तरी आपण देवाला कंप्लेंट करत असतो. खरंच आपण बघायला पाहिजे. आपल्याला पण कधी जाणीव होते त्या गोष्टीची, नाही का. प्रत्येकांना सवय असते रडायची, मला हे नाही, मला ते नाही. पण खरंच आपण जेव्हा बाहेर निघतो तेव्हा आपल्याला बघायला मिळतं की लोकांकडे कितीतरी आहे की काहीच नाही आहे अक्षरशः. पाऊस इतका धो पडत आहे नाशिकला आणि लोक रोडावर झोपलेले आहेत. म्हणजे त्यापेक्षा तर आपण खूपच भाग्यवान आहे की आपल्याला घर का होत नाही मिळत आहे, 2 टाईमचं जेवण का होणार भरपूर मिळत आहे आपल्याला. खूप म्हणजे बघायला पाहिजे अशा. आणि आपल्या मुलांना पण आवर्जून दाखवायला पाहिजे, जेणेकरून त्यांना माणुसकी कळेल आणि प्रत्येक वस्तूची जी आपल्याकडे आहे त्याची जाणीव व्हायला पाहिजे. आता तसं आम्ही 3:30 वाजेपर्यंत पोहोचलो होतो तिकडे. 3:20-25 झाले होते. कदाचित या वेळेला आम्ही खूप लवकर पोहोचलो. आणि आता बघा
ते कसं रोजचं खूप जण पब्लिक येत असतात, त्यामुळे किती कचरा झालेला आहे ना. पण हे तसंच नसतं ॲक्च्युली, कारण की पहाटे पहाटे एक 4-5 वाजता महानगरपालिकेची गाडी येऊन जे आहे पूर्ण झाडलं जातं आणि तो स्वच्छ होतो. पण आम्ही कसं अर्ध्या रात्री निघालो होतो ना, 3-3:30 म्हणजे अर्ध्या रात्री झाली. अर्ध्या रात्री आम्ही गेल्यामुळे आम्हाला खूप कचरा वाटत होता. अक्षरशः असं इतका घाण वास येत होता ना, असं वाटत होतं की कुठच्या कचरापट्टीमध्ये आलेले आहे आम्ही. इतका मला घाण वास येत होता. कारण की सगळे काही असं नाही का, जत्रा जशी भरली जाते तशी जत्रा भरली जाते इकडे. पाळणा, खेळणा, खाऊ जे काही आहे मग खातात लोक, तिकडेच टाकून देतात. म्हणजे पूर्ण एकदम घाण झाली होती. आणि फायनली आम्ही मंदिरामध्ये आलेले. हे बघा, कालिका माता मंदिर किती छान डेकोरेट केलेलं आहे मस्तपैकी. आणि दरवर्षी येतो आम्ही, कधी गाडीवर येतो, कधी पायी येतो. गेल्या वर्षी पण आम्ही पायी आलो होतो. मग आता आलो बघा, नंबर काय तेवढी गर्दी नाही आहे. आलो मस्तपैकी इकडं, कारण शेवटच्या दिवशी होते आणि स्टार्टिंगलाच खूप जास्त गर्दी असून जाते. आता अष्टमी आणि नवमी म्हणले की देवी उठणारच आहे, त्यामुळे तेवढी काही गर्दी नव्हती तिकडे. मस्तपैकी आम्ही गेलो आणि मस्त दरबारामध्ये बसून आम्हाला आरती मिळाली. 3:30 वाजताची पहिली आरती, त्यानंतर 5 वाजता पण होते दुसरी आरती असं. तर मधी इकडे गेलो, त्यानंतर पुढे लाईन जात गेली. त्यानंतर जेव्हा आरती चालू होती 3:30 वाजताची, तेव्हा प्रत्यक्षात आम्ही दरबारामध्ये होतो आईसमोर. हे बघा, आरती चालू झाली. आईचे 3 रूप आहेत इकडे, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती असे. पार्वती आईचे 3ही रूपांचं दर्शन इकडे कालिका माता मंदिरमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि इतकी गर्दी लागलेली असते ना, खूप म्हणजे खूप जण पायी चालत जातात आणि गर्दी पण खूप असते. तशी अष्टमी होती तरी होती गर्दी तशी, पण खूप चांगलं झालं अष्टमीला, कारण आम्हाला जिथे तिथे गेलं आम्ही तिकडे प्रत्येक ठिकाणी आम्हाला यज्ञाची पण आशीर्वाद मिळाला, म्हणजे पाया पडता आला. कारण अष्टमीला कसं सकाळी हे होतं ना, हवन होतं ना प्रत्येक अष्टमीला, प्रत्येक नाही म्हणजे नवरात्राच्या अष्टमीला प्रत्येक ठिकाणी जिकडे जिकडे देवी बसलेली आहे तिकडे हवन होतोच. कारण आईचा पूर्ण नवरात्र, आईची सेवा हवनशिवाय पूर्ण होतच नाही, त्यामुळे हवन होतो. आणि मस्तपैकी त्या हवनांचा दिवा आशीर्वाद घेतला. आणि हे अखंड दिवा आहे, जो पूर्ण नवरात्रभर अखंडितपणे हा दिवा चालूच राहतो. जेव्हा पाऊस वगैरे येत असतं तर त्यावरती काहीतरी झाकायची असं काहीतरी सोय केली जाते, पण हा दिवा अखंडितपणे जळत असतो नेहमी. तर आता इकडचं पण आम्ही आशीर्वाद घेतलो. आणि काही देवीकडे काही चढवायचं तर काहीच नसतो, कारण ते काही चढवत नाही असं, त्यामुळे आम्ही पेटीमध्ये फक्त पैसे टाकून दिलो, आम्ही निघून आले. आता मी जे आहे ते परडीचं सामान घेऊन आले होते, विचारले सगळीकडे पण परडी काही नव्हती. मग घेऊन गेलं आणि परत घेऊन आलं. आता इकडे पेढा स्वीट बघून पाणी येतं तोंडामध्ये मुलांच्या, आमच्या पण. तर घेतलं आम्ही पेढा, मुलांना खूप पेढा आवडतो. आणि कालिकाकडे गेलं की मग पेढा घेतलोच आम्ही, एक छोटंसं पॉकेट घेतलंच आम्ही. आणि त्यानंतर परत येताना इकडं सप्तशृंगी आईचं किती सुंदर असं वाटत होतं ना, जागृत असं समोर बसलेले आहेत ते एकदम. इतका सुंदर असं मूर्ती जे आहे ते रस्त्यात दोन ठिकाणी, एक कालिका माता मंदिर, इकडे एक सप्तशृंगी माता मंदिर, और म्हणजे अजून एक ठिकाणी आहे पुढे, तिकडे पण सप्तशृंगी माताच आहे. तर अशा प्रकारे आम्ही रस्त्यात जे देवी आम्हाला मिळाले त्यांना पाया पडून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन मग आम्ही घरी गेलो. आता बघा इकडं हवन मांडलेलं आहे नाही का, इकडे पण हवन होता कालिका माता मंदिरमध्ये. आणि इकडे पण बघा अष्टमीची हवन केलेली आहे. हा खूप चांगला असतं अष्टमीचा हवन. आणि हवनाचे पाया वगैरे करून अजून पण जे अग्नी आहे, जे धूर आहे तो चालूच आहे अजून. तर इकडे हवन ठिकाणी पाया वगैरे करून परत आम्ही पुढे गेलो. पुढे तसं दूध वगैरे राहतं तिकडे, दरवर्षी दूध दिलं जातं.
आणि ज्यांचा नवरात्राचा उपवास असतो त्यांनी बाहेरचं काही खाऊ नये असं गुरुमाऊली सांगत असतात. आणि जर तुम्ही खाल्ला तर तिकडे दान करायला विसरू नये. आता इकडे बघा दुसऱ्या ठिकाणी इकडे आम्ही आलेले आहे. इकडे पण सप्तशृंगी आईचंच आहे आणि इकडे पूजा केलेली होती. जसं अष्टमीची पूजा मांडली जाते तर तशी इकडे पूजा मांडली गेली आहे आणि अष्टमीचा हवनसुद्धा केलेला आहे मस्तपैकी. तर गुरुमाऊली ते सांगतात, कारण जे पंडालमध्ये जे काय म्हणतात त्याला, मला ॲक्च्युली नाव बोलता येत नाही, जे नाही का फ्रीमध्ये वाटप करत असतात प्रसादाचं, काही चहा कॉफी खिचडी जे काही फ्रीमध्ये मिळत असतं ते घ्यायचं नसतं तसं. कारण की ते दुसरं कोणी तरी अन्नदानच्या स्वरूपामध्ये दिलेलं असतं आणि त्यांच्याकडून अन्नदान आपल्याला होतो आणि आपण जे नवरात्रमध्ये 9 दिवस 5 दिवस 4 दिवस जे काही आपण उपवास करत असतो त्याचं पुण्य त्यांना जात असतो. आणि इकडे बघा दुसरीकडे आलेलं तिकडे पण हे तुळजापूरची आई, सप्तशृंगी आई, अन्नपूर्णा माता, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती हे सगळ्या देवीचा म्हणजे 3.5 शक्तिपीठ ज्याला आहे म्हणलं जातं. सप्तशृंगी आई आहे, तुळजापूरची आई आहे, अन्नपूर्णा माता आहे. सगळं आईंचं अन्नपूर्णा होत्या का कोणत्या माता होत्या ॲक्च्युली मला गेलं व्हिडिओमध्ये. तर इकडे पण बघा अजून जळत आहे अग्नी. आता इकडे बघा दूध वाटप केलं जातं. मग जे नवरात्रचे उपवास करतात, जे आपण सेवा बिवा करतो ते आपलं पुण्य कोणाला जातं? त्यांना जातो. आम्ही पण दूध पिले, मी, माझे मिस्टर, माझा मुलगा, आम्ही पण दूध पिलं, पण आम्ही मग दानपेटीमध्ये पैसे पण टाकले. चला आता आज आमच्याकडे कन्यापूजन आहे. मी त्याच्यासाठी स्वयंपाक करत आहे आणि केंद्रालाही मला जायचं आहे. काय करा, काही प्रॉब्लेम नाही करा. श्रेष्ठ तामसीय देवीची महालक्ष्मी बरे ठेवते तुझे मी नाव सांगते कर्म जे तुझे महामारी महाकाली महामारी सुद्धा तुझा. ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी मुलांना सुट्टी होती कारण दांडिया होता, म्हणून समर्थ 10-10:30पर्यंत आला आणि श्री तर काही गेला नाही कारण त्याचे पाय दुखत होते आणि दांडियाच होता स्कूलमध्ये. मग मुलांना माझे ॲक्च्युली 14 पाठामधले 4 पाठ, 14 पाठाचा संकल्प केला होता, 10 झाले होते, 4 बाकी होते माझे. मग मुलांकडून ते करून घेतलं. बघू कन्यापूजन नेक्स्ट व्हिडिओ.